हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 36. काय झालं नंदिनी? कसला विचार करतेस? पिहूने तिला विचारात हरवलेलं पाहून विचारलं. नाही, काही नाही. पण जर का एखाद्या मुलीला तिचे आईवडील असतील आणि त्यांना जर ते माहीत नसेल आणि जेव्हा लोकांना कळेल की तिला आईवडील आहेत, तेव्हा लोकांचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन लगेच बदलेल नाही का? नंदिनी पिहूकडे पाहत बोलली. हो, लोक जे समोर दिसतं तेच सत्य मानतात. त्याच्यामुळे आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी कित्येक गोष्टी त्यांना पटत नाहीत. पिहू, पण जर अक्षिताचे आई वडील तिच्यासोबत असते तर तिची लाईफ फारच वेगळी असती. तिला असं दुसऱ्यांच्या घरात राहायला लागलं नसतं. नंदिनी, काय झालं? काय बोलणं चालू आहे का तुमच्या दोघींमध्ये? अक्षिता त्या दोघींच्या जवळ येत बोलली. काय ग अक्षू, कोणाचा कॉल होता? पिहू बोलली आणि नंदिनी चाचपडली. तो माझ्या पहिल्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा श्यामलचा कॉल होता. तिला मला भेटायचं होतं म्हणून मी तुझ्या घरी येऊ का असं विचारत होती. अक्षिता, अगं मग बोलवायचं ना तिला. तुला एवढी भेटायची इच्छा आहे तर मग भेटून घे. पिहू, अक्षिता कसनूस हसत बोलली. रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. नंदिनी आणि पिहूच्या चेहऱ्यावरून तर असं वाटत होतं की त्यांना आता झोपेची खूप गरज आहे. त्यांचे डोळे असे सुजल्यासारखे दिसत होते. तनिषा, तू तुझी गाडी आणलीच आहेस तर तू आणि तुझ्या फ्रेंड्स तुझ्या गाडीने जा. मी, अक्षिता, पिहू आणि नंदिनी माझ्या गाडीने जातो. वीर तनिषाकडे पाहत बोलला. ती झोपेच्या नशेतच बोलली. नंदिनी आणि पिहू मागच्या सीटवर जाऊन बसल्या. अक्षिता वीरच्या शेजारी जाऊन बसली. त्या दोघीही गाडीत बसल्या बसल्या झोपी गेल्या. खूपच कंटाळल्या होत्या बहुतेक, अक्षिता बोलली आणि वीरने चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल दिली. वीर काहीच बोलत नाहीये हे बघून अक्षिताने तिचं डोकं पाठीमागे टेकलं आणि तिने तिचे डोळे बंद केले. अक्षिता झोपली हे बघून वीरने गाडी थांबवली आणि तो गाडीच्या समोर जाऊन गाडीला टेकून उभा राहिला. गाडी थांबल्याचा भास झाला आणि अक्षिताने डोळे उघडले तर वीर समोर गाडीला टेकून उभा राहिलेला दिसला. ती गाडीतून खाली उतरली आणि त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. काय झालं? तुम्ही अशी मध्येच गाडी का थांबवली? अक्षिता त्याच्या जवळ जात बोलली. तुझी झोप लागली होती ना, मग तू जागी कशी? वीर, माझी झोप लागली होती पण अचानक मला जाग आली. अक्षिता त्याच्याकडे पाहत बोलली. मी तनिषाला पाहिलं होतं. तिने मुद्दामून तुला खाली ढकललं तरी तू त्याच्यावर रिॲक्ट कशी काय झाली नाहीस? तुला तिला जाब विचारायला हवा होता. तुझा हक्क आहे. वीर, तो माझा हक्क नाहीये आणि तिने जे केलं ते अगदी योग्यच केलं. तिच्या जागेवरती मी असते आणि मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जर दुसऱ्या मुलीसोबत डान्स करताना पाहिलं असतं तर माझाही राग अनावर झालाच असता की. मग त्यात तिचं तरी काय चुकलं? अक्षिता, सगळी चूक तिचीच होती आणि तिचीच आहे आणि हे मी लग्नाच्या दिवशी प्रूव्ह करून दाखवेन. वीर तिच्याकडे रागाने पाहत बोलला. तुम्हाला तिच्याबद्दल काही कळलंय का? म्हणजे तिने या अगोदर काही चूक केली होती का? अक्षिता त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलली. मी लग्नाच्या दिवशी घरच्यांना दाखवेन की प्रेम काय असतं आणि तिने काय चूक केली आहे ती. तेव्हाच माझ्या मनावरचं ओझं सुद्धा हलकं होईल. वीर, पण जे काही कराल ते जरा सांभाळ, कारण ते लग्न घर असणार आहे. तिथे बरेच पाहुणे असतील, तुमचे मित्र असतील, तिचे नातेवाईक असतील. एका मुलीसाठी तिची इज्जत खूप महत्त्वाची असते. अक्षिता त्याच्या नजरेला नजर देत बोलली. त्याचा विचार तू करू नकोस, मी सगळं मॅनेज करेन. वीर, अक्षिताने हुंकार भरला. आज खूप सुंदर दिसत होतीस. वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे बघू लागली. वीर, तुम्ही चक्क मला कॉम्प्लिमेंट देत आहे आणि तेही रात्रीच्या 2:15 वाजता. अक्षिता हलकीचे स्माईल करत बोलली. कॉम्प्लिमेंट देण्यासाठी वेळ कोण बघतं आणि जे खरं आहे तेच तर बोलतोय मी. वीर, कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू, अक्षिता त्याला म्हणाली. पण तुझ्याकडे ही साडी कशी काय? तुझ्याकडे तर ब्लॅक कलरचं काहीच नव्हतं ना? वीर, तुम्ही काय सतत माझ्यावरच नजर ठेवून असता काय हो? तुम्हाला कसं माहिती माझ्याकडे ब्लॅक कलरचं काहीच नव्हतं ते?
अक्षिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलली. तू नंदिनीसोबत जेव्हा कॉलवर बोलत होतीस तेव्हा मी तिथूनच निघालो होतो. तेव्हा तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं होतं. म्हणून तर मी तुला शॉपिंगसाठी पाठवलं होतं. पण मला पिहूने सांगितलं की तिथे तू काहीच घेतलं नाहीस म्हणून विचारतोय. वीर, तिथले सगळे ड्रेसेस खूप एक्सपेन्सिव्ह होते आणि साड्याही मी अफोर्ड करू शकत नव्हते. म्हणून मी मार्केटमध्ये गेले होते दुपारी, मग तिथूनच घेऊन आले. अक्षिता, चल निघूया का? उशीर होतोय आणि तसंही नंदिनीला घरी सुद्धा सोडायचं आहे, वीर बोलला आणि अक्षिता विचारात पडली. चल, आता काय झालं? वीरने तिला जागीच उभं राहिलेलं पाहून विचारलं. वीर, तिच्या बाबांना असं रात्री उशिरापर्यंत बाहेर राहिलेलं अजिबात आवडत नाही आणि आता इतक्या रात्री जर तिला घरी सोडायला गेलो तर प्रॉब्लेम्स होतील. त्यापेक्षा मी विचार करत होते की. अक्षिता बोलता बोलता मध्येच थांबली. काय? वीर तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलला. आपण जर आत्ता तिला आपल्या सोबतच घेतलं तर? म्हणजे ती सकाळी लवकर उठून इथून निघून जाईल. अक्षिता, ठीक आहे. वीर काहीही न बोलता म्हणाला. पण घरी हे सगळं पटेल का? म्हणजे मी आधीच तुमच्या घरात राहते आणि आता माझी मैत्रीण सुद्धा येऊन राहिली तर कोणाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना? अक्षिता, एकच रात्र राहणार आहे ना, मग कोणाला काही प्रॉब्लेम का असेल? आणि मी स्वतः तिला इन्व्हाइट केलं होतं या पार्टीसाठी, त्याच्यामुळे तिची जबाबदारी सुद्धा माझीच झाली ना? वीर, तुम्ही मनाने खूप छान आहात. तुमच्या मनात एखाद्याविषयी जर राग असेल ना तर तो लगेच निघूनही जातो. अक्षिता, आज पहिल्यांदा असं कोणीतरी मला म्हणाले. ऐकून छान वाटलं, पण तसं नाहीये. कारण कित्येक लोक असे आहेत माझ्या लाईफमध्ये की मी त्यांचा लहानपणापासूनच तिरस्कार करत आलोय. वीर, मला माहिती आहे तुम्ही रमा मॅम आणि प्रकाश सरांबद्दल बोलत आहे. अक्षिता त्याच्या मनातील भाव ऐकून बोलली. वीरने फक्त हुंकार भरला होता, पण त्याला तेही करणं जड जात होतं. पण सर, तुम्ही त्यांचा तिरस्कार का करताय? आणि मी खूप वेळा पाहिले, जर ते तुमच्याशी चांगलं वागत असले तरीही तुम्ही त्यांच्याशी बोलणं टाळता. अक्षिता, लहानपणी घडून गेलेल्या गोष्टींच्या जखमा एवढ्या सहजासहजी भरत नाहीत अक्षिता. आणि माझ्यासुद्धा मनावर ज्या जखमा झाल्या त्याही अजूनपर्यंत भरलेल्या नाहीत. वीर, पण असं काय घडलं होतं आणि कोणाच्या बाबतीत? अक्षिता, पण हे सगळं जर मी तुला सांगितलं तर त्याने काय होणार आहे? वीरने परत तिलाच प्रश्न केला. तुमचं मन तरी मोकळं होईल. अक्षिता बिनधास्तपणे बोलली. ठीक आहे, मग सांगतो, ऐक. माझी लहानपणी एक मैत्रीण होती, प्रीती नाव होतं तिचं. फक्त 6 वर्षाची होती ती आणि मी 11 वर्षाचा. आम्ही दोघेही सतत एकमेकांच्या सोबत असायचो. आम्ही दोघेही एकाच स्कूलमध्ये होतो. शाळेत जाताना जोपर्यंत मी बाहेर पडत नाही तोपर्यंत ती वाट बघत असायची. संध्याकाळी खेळायला सुद्धा ती माझी वाट बघत असे. पण कधी जर मी बाहेर गेलो नाही तर बंगल्याच्या गेटवर येऊन उभी राहायची, पण त्या आतमध्ये यायची नाही. का? अक्षिता, कारण तिला आतमध्ये यायला बंदी होती. तिचे बाबा एक मजदूर होते आणि मी श्रीमंत मुलगा. आमचा मेळ कसा बसणार असं प्रत्येकाला वाटत असायचं. ती गरीब असल्यामुळे माझ्या बाबांनी तिला कधीच बंगलोच्या गेटमधून आतमध्ये येऊ दिलं नाही आणि तिनेही कधी आतमध्ये यायचा प्रयत्न केला नाही. तिचं वय लहान होतं, पण ती खूप समजूतदार होती. मोठ्यांचा आदर करायची. तिने त्यांच्या मतांना कधी डावललं नाही. पण वीर बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? वीर, अक्षिता, मी शाळेत गेलो तरी ती शाळेत दिसायची नाही. खेळायला गेलो तरी ती खेळायला दिसायची नाही. असे अनेक दिवस निघून गेले. मला तिचं घरसुद्धा माहीत नव्हतं. पण मी लोकांना विचारत तिचं घर शोधून काढलं तर घराला कुलूप होतं. आणि एके दिवशी घरातल्या नोकरांची कुजबूज माझ्या कानावर पडली आणि तेव्हा मला कळलं की बाबांनी त्यांना इथून दूर निघून जाण्यासाठी पैसे दिलेत आणि ते लोकही इथून निघून गेले. ते नोकर असं म्हणत होते की ती मुलगी माझ्यासोबत खेळतीये हे त्यांना आवडलं नाही, म्हणून त्यांनी त्यांना इथून निघून जायला सांगितलं. वीर, पण मग हे सगळं तुम्ही स्वतः जाऊन प्रकाश सरांना विचारायला हवं होतं. अक्षिता, विचारलं ना मी त्यांना. तुला माहीत आहे काय म्हणाले असतील ते? ती गरीब आहे, तिची माझ्यासोबत खेळायची सुद्धा लायकी नाहीये. आता तुमचं वय लहान आहे, पण मोठे झाल्यावर काय करणार आहात? वीर,
आणि त्यावेळेला मिसेस रमांनी माझी साथ द्यायची सोडून त्यांची साथ दिली. त्यांनी मला समजावायचा देखील प्रयत्न केला नाही किंवा त्यांनी माझी विचारपूस सुद्धा केली नाही. 2 दिवस मी पूर्ण माझ्या रूममध्ये कोंडून होतो. मला घरातले नोकर जेवण आणून द्यायचे आणि पिहू दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवायची. निदान मी तिच्या आवाजाने तरी दरवाजा उघडेल. पण एके दिवशी मी स्वतः दरवाजा उघडून बाहेर आलो आणि तेव्हा मी त्यांना इग्नोर करून सरळ आजीकडे निघून गेलो. काही दिवस मी तिथेच राहिलो आणि परत आजीच मला इकडे घेऊन आली आणि तीही इथेच राहायला लागली. वीर, तुम्ही अजूनही हे सगळं सांगितलं होतं का? अक्षिता: नाही, पण तिला हे सगळं इथे आल्यानंतर कळालं. तिलाही त्या दोघांचं वागणं पटलं नव्हतं. तिने त्यांना चांगलं सुनावलं, पण तरीही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. ते तरी गरिबी आणि श्रीमंतीत भेद करतच राहिले आणि याच गोष्टींचा मला सतत रागही यायचा आणि अजूनही ते यात भेद करतच आहेत. पण आता तर मी त्यांच्याशी बोलणंही टाळलं होतं. वीर: मग त्या प्रीतीचा तुम्हाला काही पत्ता वगैरे मिळाला का? अक्षिता: नाही. वीर हताशपणे बोलला. असं म्हणतात ना की शोधल्यानंतर देव सुद्धा सापडतो. प्रीतीही तुम्हाला नक्की सापडेल. अक्षिता: निघूया, वीर बोलला आणि ते दोघेही गाडीत येऊन बसले. पण अक्षिताच्या मनात राहून राहून वीरने आता जे काही सगळं सांगितलं तेच घुमत होतं. त्याच्या मनात तिला न शोधू शकल्याचं दुःख, रामा मॅम आणि प्रकाश सरांनी जे काही केलं त्याचा त्याच्या मनात असणारा राग याचाच ती विचार करत होती. गाडी बंगल्याच्या गेटमधून आत आली. याकडेही तिचं लक्ष नव्हतं. अक्षिता: त्याने तिच्या दंडांना पकडलं आणि हलवलं. ती दचकत बोलली. त्या दोघींना उठव, नाहीतर त्यांना आतमध्ये कसं नेणार? वीर बोलला आणि अक्षिताने पिहूला आणि नंदिनीला आवाज दिला. पण दोघीही इतक्या गाढ झोपल्या होत्या की तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता. त्या उठत नाहीयेत हे बघून वीरने गाडीतील पाण्याची बॉटल घेतली आणि त्यातलं पाणी दोघींच्या तोंडावर शिंपडलं. तशा त्या दचकून उठल्या. काय झालं? पिहूने तोंडावरचं पाणी पुसत विचारलं. घर आलंय, रूममध्ये जा आणि रूममध्ये जाऊन झोप. वीर: पण तुम्ही मला इथे का आणलंय? नंदिनी: तू काही काळजी करू नकोस. मी काकांना मेसेज करून सांगितलंय की आज तू माझ्यासोबत राहणार आहेस म्हणून. आणि जर आता एवढ्या उशिरा आम्ही तुला तुझ्या घरी सोडलं असतं तर गाडीचा आवाज ऐकून काका बाहेर आले असते आणि त्यांना कळलं असतं की तू बर्थडे पार्टीला नाही, बॅचलर पार्टीला गेली आहेस ते. अक्षिता नंदिनीला समजावत बोलली. नंदिनी गाडीतून खाली उतरली. तिने आजूबाजूला पाहिलं तर तो बंगलो खूप मोठा होता. एवढा मोठा बंगलो एरिया बघून तर तिची झोपच उडाली. अक्षिता: हिला तू तुझ्या रूममध्ये घेऊन जा, मी गाडी पार्क करून येतो. वीर बोलला. अक्षिता आणि नंदिनी दोघेही आतमध्ये आल्या. लग्नघर असल्यामुळे घरात कुठे कुठे लाईट टिमटिमत होती. नंदिनीने रूममध्ये आल्या आल्या स्वतःला बेडवर झोकून दिलं. पण अक्षिता मात्र त्या तिघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी विचार करत होती. विचार करत करतच तिचे डोळे चुणचुणू लागले. म्हणून तिने बसल्या जागी थोड्या वेळासाठी तिचे डोळे झाकले. पण तिला केव्हा झोप लागली हे तिलाही कळले नाही. रात्रीच्या जागरणाने सकाळी तिला जाग आली नाही. तिने डोळे उघडले आणि तिचा मोबाईल चेक केला तर सकाळचे 10 वाजले होते. तिने टाइम बघितला आणि पटकन तिने नंदिनीला हलवलं. नंदिनी उठ पटकन, अगं 10 वाजलेत, उठ. अक्षिता तिच्या कानाजवळ मोठमोठ्याने ओरडत होती. अगं झोपू दे ना, किती मस्त झोप लागली. आणि तू काय चालू केलं सकाळी सकाळी? नंदिनी झोपेत बडबडत होती. सकाळी सकाळी नाही, 10 वाजलेत आणि तू आता इथे आहेस वीरच्या घरी. तुला तुझ्या घरी जायचं आहे की नाही? अक्षिता तिला हलवत बोलली. काय 10 वाजले आणि मी इथे वीरच्या घरी? आता बाबा माझा चांगलाच क्लास घेणार. नंदिनी गडबडून उठली आणि वॉशरूममध्ये गेली. तिच्याकडे ड्रेस नव्हते, त्याच्यामुळे तिने अक्षिताचाच एक ड्रेस घेतला आणि तो पटकन घातला. अक्षिताही फ्रेश होऊन बाहेर आली. दोघीही गडबडीत खाली आल्या तर खाली बरेच लोक होते, पण ते सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. त्याच्यामुळे अक्षिताने लगेचच नंदिनीला तिथून बाहेर पाठवलं. अक्षिता आज ऑफिसला जाणार नाहीस का? पार्वती: का आजी, काही काम होतं का? अक्षिताने विचारपूस करत बोलली. नाही, काम असं काही नाहीये, पण वीर आजपासून सुट्टी घेतोय म्हणून म्हटलं की तुलाही आजपासून सुट्टी आहे की नाही. पार्वती: नाही, तसं काही मला सरांनी सांगितलं नाही अजून. अक्षिता: जा मग वीरला जाऊन विचारून ये, म्हणजे तुला लग्नाच्या कामात मदत करता येईल. पार्वती: विचारते. खरं तर काल वीर माझ्याशी खूप चांगले वागले होते, चांगले बोलले होते.
पण आता त्यांचा मूड कसा आहे माहिती नाही. अक्षिता त्याच्या रूमकडे जात बडबडत होती. तुम्हाला जर का कथा वाचायला आवडत असतील तर काही पुस्तकांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही ती पुस्तके परचेस करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.